या मुरगुड नगरीमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये केलेली विकासाची कामं आम्ही जनतेसमोर मांडलेली आहेत आणि नव्यानं आम्ही काय कामं करणार त्याचा जाहीरनामाही मांडलेला आहे। या मुरगुडमध्ये जो पाणी पुरवठा होतो तो अधिक ताकदीनं व्हावा यासाठी स्वतः काही योजना आम्ही घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आत्ताच दादा म्हटल्याप्रमाणे त्या सांडपाण्याची सोय व्हावी, त्या पाण्याचा सुद्धा पुनर्वापर व्हावा या पद्धतीचा STP प्लॅन सुद्धा आम्ही करतो आहोत आणि मुरगुडला निर्भय पाणी मिळावं, कायमपणानं पाणी मिळावं आणि मुरगुडची गटर आहे ती भुयारी मार्गाने व्हावी या दृष्टीनं आम्ही जाहीरनामा दिलेला आहे। मुरगुडमध्ये यापूर्वीचा इतिहास बघता कायमपणानं कैलासवासी मंडलिक साहेब, कैलासवासी प्रवीणदादा पाटील यांच्या पॅनलला भरघोस असं यश आतापर्यंत मुरगुडकरांनी दिलेलं आहे। त्याहीपेक्षा जादा यश मिळावं या पद्धतीची अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि गेल्या 2-4 दिवसामध्ये वातावरण बघितल्यानंतर निश्चितपणानं मुरगुडमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष 21-0 अशा पद्धतीचा अभूतपूर्व विजय मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला असं माध्यमांनी छापलं, मी स्वतः मानत नाही। तर मुरगुडमध्ये भरघोस असा पाठिंबा मिळतो, कागलमध्ये सुद्धा तिथं परिवर्तन होणार अशा पद्धतीचं चित्र आहे आणि ते केवळ तुमच्या एकटं पाडले शब्दामुळे आहे। आम्ही एकटं पडण्या म्हणण्यापेक्षा लोक आपल्या बरोबर आहेत आणि लोकांच्यासाठी आपण काम करतो, लोकांच्या बरोबर पुढे जायचं। 2007 ची पूर्णावृत्ती पुन्हा होणार काय? म्हणजे त्यावेळी सुद्धा तुम्ही एकटे होतात आणि आता सुद्धा तुम्ही एकटे, त्यावेळीची पूर्णावृत्ती राजकारणामध्ये कोण कधी एकटाच नसतो, लोकांना वाटत असते पुढाऱ्यांनी एकटं पाडलं पण कोण एकटं पडत नाही, कारण जनता ही त्याच्यावर असते आणि निश्चितपणे जनता असल्यामुळे मी एकटा मानत नाही। आता आम्ही सर्व उमेदवार उभा केलेले आहेत, हे उमेदवार कशी विजयी होतील एवढी स्ट्रॅटेजी या संदर्भात। आता त्यांच्याविषयी मी भरपूर बोललोय, आता त्यांनी सांगितले काय ते करतात बात दूर तर आहे की आता मला सुद्धा सगळं त्यांचं अंडीपिल्ली माहिती आहे, किती लांब न्यायचं असेल तरी न्यावं, मी सुद्धा त्यासाठीच तयार आहे।